कोकणात राजे जिथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या भूमीत सह्याद्रीच्या कुशीत अजून कोयनेच्या तीरावरती वसलेले हे वाळणे हे गाव. आणि या वाळणे गावामध्ये दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी शिव भीम मानवंदना कार्यक्रम पर्व दुसरे. या पर्वामध्ये अखंड भारताचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण ही जयंती साजरी करत आहोत. भव्य दिव्य असा हा मिरवणूक सोहळा प्रतापगडावरून आपण ज्योत घेऊन येतो. ज्योत आणल्यानंतर वाळणी गावामध्ये त्या ठिकाणी मिरवणूक सोहळा साजरा करत असतो. आपण ज्योत प्रथमतः आपण मंदिरामध्ये घेऊन जातो. मंदिरामध्ये तिथून ज्योतीचे पूजन करून आपण कार्यक्रम जिथे आयोजित केलेला आहे. हा भव्य मिरवणूक सोहळा चालू आहे. तुम्ही पाहता एकदम नवतरुण मित्र मंडळ आयोजित ह्या कार्यक्रमात ही सगळी तुम्हाला मुलं दिसत आहे. ही सगळी नवतरुण मित्र मंडळाची सगळी मुलं आहेत. अजून यांच्याचमुळे हा कार्यक्रम सक्सेसफुल झालेला आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता ज्योत घेऊन आपण ग्रामदैवत वाळणी ग्रामदैवत या मंदिरामध्ये आपण पोहोचलेलो आहे. आणि पोचून आता आपण इथे ज्योतीचे पूजन करून आता इथून ज्योत आपण ज्या मंडपामध्ये आपण कार्यक्रम साजरा करणार आहोत तिथे आपण घेऊन येणार आहोत. तिथे घेऊन गेल्यावरती महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सोहळा चालू आहे. गावातील नागरिक ग्रामस्थ हा पूजनाचा कार्यक्रम करत आहेत. थोड्याच वेळामध्ये हा पूजनाचा कार्यक्रम होईल. गावातील सर्व मंडळी उपस्थित आहेत. त्यांचे लाभलेले आपल्याला सहकार्य नवतरुण मित्रमंडळ आयोजित शिवभीम मानवंदना जयंती कार्यक्रमासाठी आपल्याला ग्रामस्थ मंडळ वाळणे यांचे हे लाभलेले सहकार्य, या सहकार्यामुळे आपण ही जयंती
मोठ्या थाटामाटात साजरी करत आहोत. तुम्ही पाहू शकता आता प्रतिमेचे पूजन झालेलं आहे. प्रतिमेला पुष्पहार घालून आता इथून पुढे आपला लहान मुलांचा कार्यक्रम आहे. सर्वात आम्हाला मोठी साथ दिली ह्या लहान मुलांनी. त्यांनी वक्तृत्व स्पर्धा, डान्स, गायन या स्पर्धा आपण ह्या शिवभीम मानवंदना जयंतीमध्ये आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. सर्वांच्या लाभलेले अन्न व सहकार्यामुळे हा शिवभीम मानवंदना जयंती कार्यक्रम आपला चांगल्या प्रकारे पार पडला. आणि अशा प्रकारे हा शिवभीम मानवंदना जयंती कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.